आई गो मणी सर इथेच आहे, हे बघा काय आणलंय तुमच्यासाठी. ऍक्च्युली मी तुमच्या गोळ्या औषध आणायला गेलो होतो, पण मग वाटेत लक्षात आलं की आपण आता आउट हाऊस मध्ये आलोय, तर बरेच दिवस इथे कोणी राहिलं नाहीये ना, फॅन वगैरे काहीच नाहीये. आता इथे राहायचं म्हटलं तर फॅन तरी लागेल बेसिक, म्हणून फॅन घेऊन आलो. बरं त्याआधी गोळ्या घ्या तुम्ही. हे इथेच ठेवतो. आपलं बाळ कसं सांगू तुम्हाला. हे बघा मला कळतंय आपण खूप विचित्र सिच्युएशन मध्ये अडकलोय. आपण डेफिनेटली यातून बाहेर पडू, पण आता महत्वाचं काय, तुम्ही बरं होणं, हो की नाही. तुम्ही बऱ्या व्हा लवकर, आणि मी आपल्या बाळाला पण घेऊन येणार आहे. तुम्ही नक्की आणणार ना आपल्या बाळाला. बरं तुम्ही आता आराम करा, मी फॅन वगैरे लावतो. शांत पडा. माझं बाळ मणी सर. आनंदी, हे बघा आपलं बाळ. माझं बाळ. मणी सर, तुम्ही आपलं बाळ घेऊन आलात. मी तुम्हाला वचन दिलं होतं ना स्वानंदी, पूर्ण केला. थँक्यू. काय रे बाळा, आईची आठवण नाही आली तुला? आईला मिस नाही केलं तू? ओ, मी तुला किती मिस केलं माहितीये. मला तुझी खूप आठवण येत होती. तुझे बाबा तुला घेऊन आले. बाबांकडे जायचंय का? चॅम्पियन, कसा आहेस तू? आमची आठवण नाही आली तुला? अरे अरे रडतोय काय? बाबांचं प्रेम आहे ना तुझ्यावर, तुझंही प्रेम आहे ना बाबांवर, रडतोय कशाला? अरे हो, शांत तर हो. बघा, तुमच्याकडे गेला की तो नेहमीच रडतो, त्याच्या आईकडे तो शांत असतो. हो रे. दे इकडे. आता बघा कसा शांत होतो. आशो, काय झालं रडायला? बाबाकडे गेलो की आम्ही रडायला लागतो, आईकडे आलो की आम्ही शांत होतो. कशी शांत होतो रे बाबा, कशी शांत होतो. शांत झाला. हे बरं आहे स्वानंदी, म्हणजे बरं आहे ना. ऍक्च्युली हे चुकीचं आहे. काय चुकीचं आहे? बाळाला फितुरी करायला लावून तुम्ही तुमच्या कंपूत घेताय त्याला. आणि सर, अहो बाळ नेहमी आईच्याच कंपूत असतं. त्याला सगळ्यात आधी त्याची आई हवी असते, नंतर त्याला बाकीचे हवे असतात, जसे की बाबा, वॉर्डन मॅडम. आधी बाळाला आई हवी असते, हो की नाही बाळा? ओ की नाही? ओ की नाही माझे राजा? ओ की नाही? काय झालं? बाबा जवळ जाऊन आम्ही रडायला लागलो, आईकडे येऊन आम्ही शांत झालो. आई जवळ आल्यावर कसं शांत होतं ग माझं बाळ, कसं गोड आहे ग माझं बाळ.
किती गोड आहे ग माझं बाळ. शांत शांत झालं, शांत शांत झालं माझं बाळ. मनीष जरा आपलं बाळ माझ्या हातात होतं. मी खेळवत होते ते नाही. खाली पडलं. स्वानंदी, मनीष जर आपलं तुम्हाला स्वप्न पडलं. मी हात जोडते, प्लीज मला माझ्या बाळाला आणून दे. प्लीज मला माझं बाळ आणून दे. स्वानंदी, आणि जर त्यांनी आपल्या बाळाला हिसकावून घेतलं, तुम्ही प्लीज काही करा, आपलं बाळ परत आणा प्लीज. मला माहिती आहे काहीतरी मोठं आणि गंभीर कारण नक्कीच आहे, त्याशिवाय तुम्ही असं गप्प नाही बसणार. ते कारण काय आहे मी नाही विचारणार तुम्हाला, पण प्लीज आपल्या बाळाला माझ्या जवळ आणून. आणि सर 9 महिने मी त्याला आपल्या पोटात वाढवलं, त्याचं सगळ्या संकटांपासून रक्षण केलं, प्रत्येक क्षणी त्याची या जगात येण्यासाठी वाट पाहिली, आणि ते या जगात आलं आणि यांनी आपल्यापासून हिसकावून घेतलं. म्हणजे सर तुम्ही प्लीज काही करा, माझ्या बाळाला माझ्या जवळ आणून द्या. माझ्या बाळाला माझ्या जवळ आणून द्या प्लीज. मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत. मला त्याची खूप आठवण येते. म्हणजे प्लीज आपल्या बाळाला आणून द्या. स्वानंदी शांत. सदा, ए सदा, सदा किचन मध्ये पण नाहीये. या घरात ना कोणालाही परवा नाहीये, शिस्त म्हणून नाहीये. त्या जेवणाची वेळ झाली, नाश्त्याचा अजून पत्ता नाहीये. सदा, ए सदा, काय कुठे होतास? अजून नाश्ता नाही तयार केलास तू? बाईसाहेब, नाश्त्याचं वॉर्डन मॅडम बघत होत्या ना. आता वॉर्डन मॅडम अचानक. बस, तू कोणाशी बोलतोयस? मी या घरची मालकीण आहे, जास्त बोलू नकोस. चल नाश्त्याचं बघ. आता तोंड बघत उभा काय राहिलायस? जा, जाऊन नाश्त्याचं बघ, कर काहीतरी नाश्ता, जा. काल तुम्हाला दोघांना हात धरून बाहेर काढलं तरी निर्लज्जासारखा परत आज घरात आलास. कशाला आलास घरात? खून करायला की चोरी करायला? हे बघ, आमच्या घरात खुनी आणि चोरांना जागा नाहीये. चल निघ आमच्या घरातनं. माझं काम आहे साहेबांकडे. अच्छा, ठीक. मला खिसे दाखवा ती तुझे. खिसे? अरे बघायला नको का? काही हत्यार वगैरे लपवलं असेल तर? खून करशील, चोरी करून जाशील आमच्या घरात तर काय भरोसा तुझा? ते काही नाही, खिसे दाखव आणि मगच जा. वॉचमन, बाळू, ए बाळू. काय झालं मॅडम? मणीची चांगली झडती घे. काही हत्यार वगैरे नाही ना, नीट बघ. मणी सरांची झडती का? काही प्रॉब्लेम आहे? मी सांगितलंय ना तेवढंच काम करायचं. या घराची मालकीण आहे मी. कोण आहे? मालकीण. तुला सांगितलेलं काम करायला होत नसेल तर नोकरीवरनं काढून टाकते तुला. घे झडती. नाही मॅडम, मणी सरांकडे कोणत्याही प्रकारचं हत्यार नाहीये. जाऊ. जा. तू का माझं इथे तोंड बघत उभा राहिलायस? जा तू पण. निर्लज्जपणाचा कळस आहे, कळस. शेवाळे साहेब, आम्ही आहोत ना. का काळजी करताय? चालून दे ना, तुमचं कन्स्ट्रक्शन चालून दे. आम्ही पाठीशी आहोत. हो,
ठेवू का फोन? गुड मॉर्निंग साहेब. तू इथे? मणी कामावर आला? मला तर वाटलं तो परत कधीच येणार नाही. हा बोल ना, काय काम आहे? ते 11 वाजता पार्टी ऑफिस मध्ये मीटिंग आहे आणि त्यानंतर रांगणेकर हॉस्पिटलच्या नवीन बिल्डिंगचं उद्घाटन आहे तुमच्या हस्ते. हो का? अरे वा. त्यानंतर एका चॅनलवर लाईव्ह जायचंय आणि रात्री एक मीटिंग. रात्रीची मीटिंग? हा, कारण की दिवसभर शेड्यूल टाईट होतं त्यामुळे वेळ नव्हता म्हणून मी रात्रीची वेळ दिली आहे. आणि तुम्हीच म्हणता ना, काम असेल तेव्हा वेळ बघायची नाही. हो बरोबर आहे तुझं. ठीक आहे, हरकत नाही. सदा, हे सदा. हो साहेब. सदा, हे बघ, आपल्या ड्रायव्हरला सांग की आज रात्री त्याला घरी जायला उशीर होणार आहे. त्याला म्हणा इथेच जेवून घे आणि गाडी बरोबर तयार राहा म्हणून. हा, ठीक आहे साहेब, सांगतो. जा. अहो ऐकलत का मी काय हो म्हणत होते? हो हो, ऑल. मामा, अर्जुन बघ ना कसा खुश असतो त्याच्या डॅड कडे. ए सुजित, डॅड नाही हा, बाबा म्हणायला शिकव त्याला. बाबा ओल्ड फॅशन ना, बाबा वगैरे नको. मॉम, बाबा वगैरे नको ग. मॉडर्न मुलगा आहे की नाही आमचा अर्जुन, त्याच्यामुळे तो मला डॅडच म्हणणार. बरं बाबा, डॅड म्हणून दे नाही तर बाबा, पण तू त्याचा बाप आहेस हे लक्षात ठेव. हा? काय म्हणतोय अर्जुन? आजोबांकडे जायचंय? बरं, हे बघा आपण आलो आजोबांकडे. सरपोतदारांच्या 3 पिढ्या किती छान दिसतायत. नजर नको लागायला जळकुट्या लोकांची. मी नजर काढते. बाजूला होणार? कोणाची नजर नको लागायला. स्वयंपाकघर अजून लागलेलं नाहीये, पण मणीने थोडं सामान आणून दिलं होतं. तुझ्यासाठी नाश्ता बनवलाय. घे. नको, भूक नाहीये मला. असं म्हणून कसं झालं? घे, गपचूप तोंड उघड खा. नाही मॅडम, मी म्हणाले ना मला भूक नाहीये. काहीच खायची इच्छा नाहीये माझी. उपाशी राहून समस्या सुटल्या असत्या ना तर सगळं जग उपाशी राहिलं असतं. समस्या उरल्याच नसत्या. स्वतःकडे बघ. तुझ्या डोक्याला लागलंय, औषधं चालू आहेत. उपाशी राहिलीस तर ऍसिडिटी होईल आणि आणखीन त्रास होईल. थोडंसं खाऊन घे. माझ्या बाळाला माझ्यापासून हिरावून घेतलं. यापेक्षा मोठा त्रास एका आईसाठी काय असू शकतो? मला त्रास झाला तरी चालेल, पण माझं बाळ सुखरूप असायला हवं. ज्या बाळाला 9 महिने मी पोटात ठेवलं, त्याच्या येण्याची प्रत्येक क्षण वाट पाहिली, त्याच बाळाला यांनी माझ्यापासून हिरावून घेतलं. माझी जगण्याची इच्छा संपली आहे. माझ्या बाळाशिवाय मला सगळं निरर्थक वाटू लागलंय. मला काहीच करायची इच्छा नाही राहिली. आणि यामुळेच माझ्या हातनं चुकीचं पाऊल उचललं गेलं. काय झालं? मी सुजित सरांच्या खोलीत चाकू घेऊन गेले होते.
काय तू काय बोलतेस स्वानंदी? हो मॅडम, माझ्या आणि माझ्या बाळाच्या मध्ये जो कोणी येईल त्याला संपवायचं ठरवलं होतं मी. खूप राग आला होता मला. माझं बाळ माझ्यापासून कोणीच हिरावू शकत नाही. माझ्या बाळाला माझ्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. स्वानंदी चाकू दे मला. सुजित सर मागे राहा. शालिनी मॅडमनी धक्का मारून मला खोली बाहेर काढलं. मी पडले आणि माझ्या डोक्याला लागलं. एवढं सगळं झालं आणि तू मला आता सांगतेस? काय सांगणार होते मी तुम्हाला? माझ्यातली आई शांत नाही बसू शकली म्हणून मी हे पाऊल उचललं. जे झालं ते मी समजू शकते. मी पण एक आई आहे, पण भविष्यात काय होणार आहे, कधी होणार आहे हे कोणालाच माहिती नसतं. तरी प्रत्येक जण भविष्याच्या आशेवर जगत असतो. अख्खं जग आशेवर जगते स्वानंदी. मग तू का आशा सोडतेस? विचार करू, जर तुझं बाळ तुला शोधत आलं तर आम्ही त्याला काय दाखवू? ही अशी आजारी पडलेली स्वानंदी. तुझ्यात त्राण असेल तर तू उठून बाळाला जवळ घेशील ना स्वानंदी? आशा ताकद देते लढण्याची, भविष्य सुधारण्याची. तू आशा सोडू नकोस. तुझ्या बाळासाठी तरी तू आशा सोडू नकोस. तुझं बाळ तुला नक्की मिळणार, पण त्यासाठी थोडंसं खायला लागणार तुला. तू खाल्लं नाही सर तुझ्या बाळाला वाईट वाटेल ना. हा हॅलो, 2-3 दिवसात चाललोय दिल्लीला. पक्षश्रेष्ठींना मी सांगतो तुमचं काम होईल, काळजी करू नका तुम्ही. फक्त तुम्ही ना उद्या पार्टी फंडासाठी जरा डोनेशन पाठवून द्या. अहो आम्ही जनतेचे सेवक आहोत. चल रे गाडी काढ. अहो त्यात काय. हो 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 हो, अहो काळजी करू नका, काम होईल तुमचं. हो 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 हो. अहो त्यात उपकार कसले. अहो आम्ही जनतेचे सेवक आहोत. आम्ही राजकारणी आणि तुम्ही बिझनेसमॅन. आपण समजा एकत्र आलो, एक दुसऱ्यांना सांभाळून घेतलं ना, की आपल्याला कुठलीच अडचण येणार नाही. हो हे बघा, आपण नंतर बोलूया. तुम्ही फोन ठेवा. हो. अरे ए, कशी गाडी चालवतोयस तू? अरे खड्डे बिड्डे बघत जा ना. डोकं बिकं फिरलं की काय तुझं? हा मणी, तू 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 काय करतोयस? स्वतःचं बाळ असून स्वानंदी त्याच्यासोबत खेळू शकत नाहीये. मी सुद्धा त्यांची काहीच मदत करू शकत नाहीये. हेल्पलेस झालोय. आशू. हा म्हणे सर, बोला. अरे तुला निरोप दिला की नाही माहित नाही, पण तुझी नाईट ड्युटी कॅन्सल झाली आहे. पण असं अचानक सरपोतर साहेब तर बोलले होते की रात्री जेवण करून तयार राहा, आपल्याला बाहेर जायचं आहे. हो बोलले असतील, पण अरे कॅन्सल झाली ती मीटिंग. सो तू जाऊ शकतोस. थँक्यू सर. साहेब, स्वानंदीला तिच्या बाळापासून दूर करण्याची शिक्षा हा मणी तुम्हाला देणार आहे. मणी गाडी थांबव. अरे काय एवढी फास्ट चालवतोयस तू? आणि कुठे कुठे चाललोय आपण? अरे मीटिंगला जायचं होतं ना. मणी गाडी थांबव. मणी मणी हळू.
मणी गाडी थांबव. मणी मणी हळू. मणी कुठे घेऊन चाललायस? ह्या अंधारात कुठे घेऊन चाललायस तू? कुठे आलोय आपण? कुठे चाललोय? मणी बऱ्या बोलानं गाडी थांबव. मणी गाडी थांबव. मणी गाडी थांबव. मणी मणी काय करतोयस तू? मणी काय करतोयस? मणी काय करतोयस तू? मला इथे का आणलंय? तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय का? डोक्यावर परिणाम नाही झालाय, डोकं ठिकाणावर आलंय. आणि मी का चिडलोय याचं उत्तर तुला माहितीये. मी असं कधीच वागलो नसतो. तू वाग वाढलाय. मणी कशाबद्दल बोलतोयस तू? पाप केलंय तू. एका आईपासून तिचं बाळ हिरावून घेतलायस एकदा. अरे बापाचं मन म्हणे, दुसरं काय? तू बाळाचा बाप म्हणून मला इथे घेऊन आलास ना, आणि मला जाब विचारतोयस. मलाही सुजित बद्दल तेच वाटतंय. सुजित बाप होऊ शकत नाहीये हे त्याला कळल्यानंतर तो खूप दुःखी झाला. त्याचं दुःख मला बघावलं नाही, आणि एक बाप म्हणून त्याला आनंद व्हावा, त्याच्या आयुष्यात सुख यावं म्हणून मी ते बाळ त्याला दिलं. काय चुकलं माझं सांग ना. हे बघ मणी, तू माझी चूक मला दाखवून दिलेली आहेस. मला माझी चूक मान्य आहे. मी स्वानंदीला ते बाळ तिच्याकडे सुपूर्त करतो. चल तू रागात. आता मी तुला पुरता ओळखतोय. हे असंच गोड गोल बोलत आजपर्यंत मला फसवत आला. तू मला फसवलं, माझ्या आईला फसवलं. काय बोलला होता तुम्ही? हक्क देणार होता ना मला माझ्या आईला. मला नाव देणार होता स्वतःच. कुठे आहे? कुठे गेला तो विषय? विंडोकासारखा विश्वास ठेवला तुमच्यावर आम्ही. आम्हाला वाटलं तुमचं आमच्यावर प्रेम आहे, खरंच तुम्ही आमचं भलं करणार आहात, पण नाही. तुमचा खरा चेहरा आता मला लक्षात आलाय. नाही म्हणे, हे बघ, कोणतरी गैरसमज करून दिलाय. मी तुझा बाप आहे. असा बाप असेल ना, तर आजपर्यंत जसा बिना बापाचा जगलोय ना, तसा मरेपर्यंत बिना बापाचा जगेल.